हरिओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय पहिला, शिवशक्ती समावेशन. ओवी क्रमांक 25. जैसी सूर्य मिरवे प्रभा, प्रभे सूर्यत्वची गाभा. तैशी भेद गिळित शोभा, एकची जे. अर्थात जसे सूर्य प्रभा मिरवितो तसे प्रभेला सूर्यच मूलतत्व आहे. याचप्रमाणे शिव आणि शक्ती यामधील आभास दूर केला तर ती एकाच तत्वाने नांदत आहेत. माऊली सांगतात की सूर्य प्रभा मिरवितो. एखादी स्त्री दागिना घालते आणि तो सर्वत्र मिरविते, सर्वांना दाखवीत हिंडते फिरते. त्या दागिन्यामुळे तिचे सौंदर्य खुलून दिसते. याचप्रमाणे माऊली सांगतात की सूर्य त्याच्या मागे जे प्रकाश वलय प्रभा निर्माण होते ते मिरवितो. त्या प्रभेमुळे सूर्याची शोभा खुलून दिसते. प्रभा हा जणू सूर्याचा दागिना असतो. उगवताना आणि मावळताना तो या विविध रंगांची उधळण करणारी प्रभा मोठ्या डौलदारपणे स्वतःच्या पार्श्वभागी धारण करतो आणि त्यामुळे तो मोठा एखाद्या स्त्रीने दागिना घातल्यासारखा खुलून शोभून दिसतो. माऊली पुढे सांगतात की असे जरी असले तरी प्रभा त्या सूर्यापासूनच, सूर्यामधूनच निर्माण झालेली असते. तिला स्वतःचे असे निराळे अस्तित्व नाही. एका स्त्रीने घातलेला दागिना एखादी दुसरी स्त्री घालू शकते, कारण दागिना आणि ती स्त्री या दोन भिन्न गोष्टी आहेत. तथापि सूर्य आणि त्याची प्रभा या एकच एक गोष्टी आहेत. प्रभा ही सूर्याचीच अभिव्यक्ती आहे. याचप्रमाणे हे समजून घ्यायचे आहे की शिव आणि शक्ती या मूलतः एकाच तत्वाने नांदत असतात. त्यामधील भेद हा सूर्य आणि प्रभा यांच्याप्रमाणे भ्रामक आहे. पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने लिहिलेला मजकूर फार छान आणि उठावदार दिसतो. दोन भिन्न रंग एकत्र केले की त्यामधून विविध नयन मनोहर रंगसंगती निर्माण होते. सजातीय परंतु दोन भिन्न गोष्टींना एकमेकांचे आकर्षण असते. येथे उपयुक्ततेपेक्षा सौंदर्यावर, वैयक्तिक भावभावनांवर लक्ष जास्त केंद्रित होते. जेथे आकर्षण असते तेथे सृजन खूप छान चांगले होते. यामुळे संगीतात फ्युजन हा प्रकार फार प्रसिद्ध झाला आहे. शास्त्रीय संगीतात श्रोत्यांना जोड राग ऐकायला आवडतात. गाण्यात दोन भिन्न ध्वनी एकत्र ऐकायला आवडतात. अशाच प्रकारे शिवामधून शक्ती निर्माण झाली आहे. सूक्ष्म शक्तीमधून त्या मूलभूत अशा शिवतत्वामुळे येथे विविध असे जड विश्व आणि त्यावरील तमाम वस्तुजगत निर्माण झाले आहे. सूर्याच्याच प्रभेने सूर्याची शोभा वृद्धिंगत होते. याचप्रमाणे शिवामधूनच निर्माण झालेल्या शक्तीमुळे आणि त्यामधून निर्माण झालेल्या वस्तुजगतामुळे शिवाची शोभा दिमागदार झाली आहे. कारण येथे विश्वामध्ये इतके विविध आणि वैचित्र्यपूर्ण वस्तुजगत निर्माण झाले आहे की पाहणाऱ्याचे भान हरखून जाते. हे असे अनादी अनंत काळ सुरू आहे आणि सुरू राहणार आहे. यामुळे नवनवीन जीवन जगायला मिळते, जुने विलीन होते आणि त्यामधून नवनिर्मिती होते, जगायला उर्मी येते. यामुळे अर्थातच गैरसमज होतो की शिव आणि शक्ती भिन्न आहेत. तथापि तसे नाही. येथे सर्व एकाच तत्वाची अभिव्यक्ती आहे. जो भेद दिसतो तो भ्रामक आहे. तो ज्ञानाने समजून घेतला की गैरसमज दूर होतो. ओवी क्रमांक 26. का बिंब प्रतिबिंबा द्योतक, प्रतिबिंबा बिंबा अनुमापक. तैसे द्वैत मीसे एक, बरवत असे.
अर्थात बिंब हे प्रतिबिंबाला कारण आहे. तथापि प्रतिबिंबा वाचून बिंब माहीत होत नाही. तसे शिव शक्तीमुळे ज्ञात होतो आणि शक्ती शिवामुळे येथे वावर करत आहे. आता या ओवीमध्ये माऊली 22व्या ओळीपासून जे एक तत्व सांगत आहेत त्याची सांगता करत आहेत. येथे ही सांगता करताना त्यांनी बिंब प्रतिबिंब असे एक उदाहरण दिले आहे. आरशात आपण पाहिले की आपल्याच बिंबाचे प्रतिबिंब आपल्याला आरशात दिसते. बिंबाला आपले बिंबच कारणीभूत असते. तथापि आपण आपला स्वतःचा चेहरा स्वतः पाहू शकत नाही. आपले बिंब कसे आहे ते आपल्याला आरशातील आपल्या प्रतिबिंबामुळे माहीत होते. इतरांनी आपण कसे दिसतो हे सांगण्यापेक्षा आपले आपणच प्रतिबिंब पाहिले की याची पूर्ण कल्पना येते. यालाच येथे माऊलींनी आपले प्रतिबिंब आपल्या बिंबाचे अनुमापक आहे असे म्हटले आहे. याचप्रमाणे शिव स्वतःच कारणीभूत असलेली स्वनिर्मित शक्ती अनेकविध वस्तू जगतांच्या माध्यमांमधून मिरवत असतो. प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक ठिकाणी तो आणि तोच मिरवत असतो. मिरवणूकही तोच आणि मिरवणाराही तोच असतो. जर आपण ज्ञानाने त्यामागील भिन्नत्व दूर करू शकलो तर आपल्याला या सर्वांमधील तेच ते एकतत्व सहजच जाणवेल. आता आपल्याला सर्वत्र फक्त त्याचे आणि त्याचेच दर्शन होईल. भेद कोठल्या कोठे नष्ट होईल. हेच परमज्ञान आहे. हीच परमयात्रेची सुरुवात आहे. आता परम असा कितीसा दूर राहतो तो तर प्राप्त झालेलाच आहे. हरि ओम.